मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव। रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508 आणि माझा मोबाईल नंबर आहे 985000155558। आजचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। आजच्या कार्याला सुरुवात करत असताना व्यवसाय संबंधी हा विषय आपण घेतलेला आहे, कारण आजच्या प्रवासामध्ये मला जे भेटीगाठी झाल्या विविध व्यापाऱ्यांच्या व्यवसायांच्या, त्यांनी व्यवसायातील समस्या सांगितल्या। त्या समस्या अशा होत्या की पुष्कळशा आपण जर बघितलं, खास करून मध्य प्रदेशमध्ये रस्ता रुंदीकरण मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे आणि त्या रस्ता रुंदीच्या प्रकरणामध्ये काहींचे निम्मे जागा गेलेले आहे आणि काहींचे तर पूर्णच जागा उद्ध्वस्त झालेले आहे। अशा स्थितीत पोटापाण्याचा प्रश्न, संसाराचा प्रश्न, मुलाबाळांचा प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहिलेला आहे। आता काय करावं, कुठे करावं, कसं करावं ही चिंता त्यांच्या पुढे आहे। आता सरकारने वास्तविक पाहता अगोदर त्यांची निवासाची सोय करायला पाहिजे होती, संपूर्ण जबाबदारी घ्यायला पाहिजे होती। हे सरकारचं कर्तव्य आहे, परंतु बहुतेक लोक नाराज दिसले, काहींची नाराजी स्पष्ट होती। असं असताना आता याच्यामध्ये मला जे 7 ते 8 लोक मिळाले, ते 7 ते 8 लोकांच्या पत्रिका माझ्या हाती आल्या। मला त्याच्यामध्ये एकसारखं त्याच्यात दिसून आलं, तर त्या 7 ते 8 पत्रिकेमध्ये 4 पत्रिका ज्या होत्या त्या कुंभ राशीच्या होत्या, त्याच्यानंतर पत्रिका होत्या मीन राशीच्या आणि एक पत्रिका होती धनुराशीची आणि सिंह राशीची। आता ह्या पत्रिका अशा असताना आता पत्रिकेच्या मध्ये व्यवसाय योग आपण बघतो आणि व्यवसाय योग बघत असताना प्रश्न हा होता की व्यवसायाच्या दृष्टिकोनातून व्यवसाय योग्य आहे का नाही। सर्वसाधारण ज्योतिषी हेच बघतात किंवा त्याच्यावर उपासना आराधनाला लगेच सांगायला सुरुवात करतात किंवा नवीन व्यवसाय करा असं पण सुचवतात। परंतु एकंदरीत माझ्या लक्षात असं आलं की कुंभ राशी, मीन राशी, सिंह राशी आणि धनुराशी या सर्वांना 7.5 होती। आता काही मी निवडक लोकांकडे गेलो नाही की ती पण माझ्याकडे आली नाही। काही स्टेशनरी खरेदीच्या उद्देशाने, काही कापड घेण्याच्या उद्देशाने, काही इलेक्ट्रिक सामान घेण्याच्या उद्देशाने आणि काही खानावळच्या उद्देशाने यांच्याशी माझी भेट झाली। आता हा कोणी योगायोग म्हणो का काही म्हणो, परंतु ज्योतिषशास्त्राची जे दृष्टी हवी आहे त्या दृष्टिकोनातून मी अभ्यास केला, तर या सर्वांच्या पत्रिका 7.5च होत्या। आता या ठिकाणी सिंह राशी आणि धनुराशी आपण बघितली, तर सिंह राशी आणि धनुराशीला ही ढय्या 7.5 आहे। पुष्कळांचा असा समज आहे की जे मोठी 7.5 आहे, जी 7.5 मेष राशीला आहे, मीन राशीला आहे, कुंभ राशीला आहे, तर मोठी 7.5 त्रासदायक असते। परंतु माझं वय 77 आहे, 50 वर्ष झाले मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक आहे। पंडित शास्त्री मुळीच नाही। अभ्यासकाच्या नात्याने मला हे सांगायचं वाटते की अनुभव असा आहे की ढय्या 7.5 ही अत्यंत प्रखर आणि संकटग्रस्त असते, कारण ढय्या 7.5 मध्ये 4था शनी आणि 8वा शनी असतो। 4था शनी हा कुटुंबाचा नाश करतो आणि 8वा शनी मृत्यू देतो। आता मृत्यू तुम्ही म्हणाल तर मग या लोकांना मृत्यू आला का? नाही, मृत्यू त्यांना आलेला नसला तरी त्यांच्या घराचा मृत्यू झालेला आहे, वास्तूचा मृत्यू झालेला आहे, व्यवसायाचा मृत्यू झालेला आहे, आर्थिक पैशाचा धनहानीचा मृत्यू झालेला आहे, हे लक्षात घ्या।
आता या कुंभराशीला या ठिकाणी पाहिलं तर कुंभराशीचा ही शेवटची 7.5 प्रखर आहे. वास्तविक पाहता कुंभराशीचा स्वामी शनी आहे. शनी हा न्यायाधीश आहे, मॅजिस्ट्रेट आहे. कुंभराशीचा स्वामी मकर राशीचा स्वामी शनी जरी असला तरी मात्र न्यायाच्या दृष्टिकोनातून तो मात्र जे कर्म असेल त्याचप्रमाणे न्यायदान देतो, निवाडा देतो, जे मागील कर्म आहे. आता या ठिकाणी मला एक सांगायचं आहे की धनुराशी आपण जर पाहायला गेली आणि सिंह राशी ही ढय्या 7.5 आहे, तर हे आजारपणाची, संकटग्रस्त होण्याची आणि काहीतरी सरकारी नियमात कुठे अडकण्याची अशी भीती या ठिकाणी वर्तवली जाते. अशी संभावना ज्योतिषशास्त्रात सांगितली जात असताना आपण बघितलं आहे की काहींचे संसार उद्ध्वस्त झाले या अतिक्रमणामध्ये. इंदूर आणि उज्जैन या 2 ठिकाणचा हा सर्वे माझा होता आणि या ठिकाणी आपण पाहिलं असताना ते अक्षरशः दलितग्रस्त, कथितग्रस्त अगदी अश्रू नयनाने मला सांगत होते. आता यांचं पुढचं भवितव्याचा विचार आपल्याला करायला हवा. तर त्यांना मी सर्वांना शनीची उपासना सांगितलेली होती. आता शनीची उपासना करत असताना हे त्यांना इतरांनी जे सांगितलं, शनीची उपासना करा, शनी चालीसा वाचा, शनी स्तोत्र वाचा, शनी महत्व वाचा, शनी मंदिरात जा. आता एवढं जाऊनही त्यांच्यावर हे संकटग्रस्त झालेलं आहे. असं का? तर यांनी जी जाण्याची वेळ आहे त्यांची ती चुकीची ठरलेली होती. आता सिंह राशीने मंदिरात जात असताना सकाळी 10च्या आत जायला पाहिजे. धनुराशीने सकाळी 10च्या आत जायला पाहिजे. कुंभ राशीने सूर्यास्तानंतर 10च्या आत जायला पाहिजे आणि मीन राशीने सुद्धा 10च्या आत जायला पाहिजे. किंवा मीन राशीला 2ही पर्याय आहे, सकाळी 10च्या आत गेलं तरी चालते. असं असताना आता या संकटग्रस्त तर होऊन गेलेले आहे. आता संकटग्रस्त झाल्यावरही ऑपरेशन तर होऊन गेलेलं आहे. तर ऑपरेशनमध्ये सुधारणा व्हावी, आरोग्याची सुधारणा व्हावी, तसेच आर्थिक सुधारणा व्हावी, व्यवसायाची सुधारणा व्हावी, नवीन पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी ह्या उपासना असतात. शनी शमनविधी हा 99 महिन्याचा असतो अखंडपणे. पण या शनी शमन विधीला जे पुजारी गण लागतात ते मात्र फार थोडे असतात. ते संन्यासी लोक असतात, त्यांनाच हा करण्याचा अधिकार असतो. कारण शनी शमन विधी जो करतो त्यांचं आयुष्य कमी होतं असं शास्त्र सांगते. म्हणून जे विवाहित आहे ते ही पूजा कर्म करत नाही, पण संन्यासी आहे त्यांना काही संतती म्हणा, वंश म्हणा काही नसतो, म्हणून ते पूजा अर्चा करीत असतात. आणि असे हे पूजा अर्चे करणारे लोक हे आपल्याला कामाख्या देवीच्या ठाई सापडत असतात. ज्यांच्या कुंडलीमध्ये जन्माची 7.5 आहे किंवा भावनाची 7.5 आहे किंवा भाग्यादी 7.5 आहे की भावादी 7.5 आहे, त्यांना ही उपासना करणे अत्यंत गरजेचं असते. किंवा काहीच्या कुंडली असं बघण्यात येते की आईवडिलांना 7.5 असले की मुलांना येते, मुलांना असले की नातवांना येते. हा परंपरागत 7.5चा दोष अनेक कुंडलीमध्ये मला तरी पाहण्यात आलेला आहे आणि म्हणून याचं निवारण करणं अत्यंत आहे. म्हणजे अविवाहित आहे त्यांनी करावी किंवा ज्यांना संतती नाही आहे त्यांनी करून घ्यावी, म्हणजे होणाऱ्या संततीला हा दोष राहणार नाही. आपला विषय हा 7.5चाच आहे असंही असलं तरी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आपल्याला, तर व्यवसायाचा कारागृह हा आपण जर पाहायला गेलो, उद्योगाचा कारागृह तर तुला राशी असते, बदल काटा त्यांचं चिन्ह आहे. व्यापारी ग्रह हा जरी असला, तुला राशी जरी असली तरी प्रत्येकाचा कारागृह हा वेगळा आहे. तुमचा जर खानावळचा असेल, शाकाहारी खानावळ असेल तर गुरुग्रहाचं प्रामाण्य पाहायला पाहिजे. तुमचं मांसाहारी दुकान असेल, नॉनव्हेज दुकान असेल तर मंगळाचं प्राबल्य पाहायला पाहिजे. लोखंडाचं दुकान असेल तर आपल्याला मकर राशी, कुंभ राशी, शनी बघायला हवं. तुमचं गुढत्वाचं असेल, कोळशा गिरशाचं किंवा गुढ विकाराचं, ज्योतिषशास्त्राचं, पूजापाठाचं असेल गुढ मात्र, किंवा जे आपला बंगलामुखी ठिकाणी जे पूजा अर्चा करतात त्या ठिकाणी असेल तर ते राहू केतू आपल्याला बघावं लागतं. रवी हा सुवर्णकाराचा कारग्रह आहे, रवी हा सोन्याचा कारग्रह आहे, गुरु हा सोन्याचा कारग्रह आहे. गुरु
गुरु हा शाकाहारी पदार्थाचा कारक आहे, मंगळ हा शेतीचा कारक आहे, मंगळ हा वीट बांधकामाचा कारक आहे, मंगळ हा पोलीस खात्याचा कारक आहे, मंगळ हा सैन्य खात्याचा कारक आहे, शुक्र हा आपण पाहायला गेलं तर पाण्याचा कारक आहे, हौशीमौजीचा कारक आहे, ब्युटी पार्लरचा कारक आहे, नट कलाकार कलावंताचा हा कारक आहे, बुध हा बौद्धिक शालेय शिक्षणाचा कार्यक्रम आहे, वर्तमानपत्राचे जे पत्रकार बंधू आहे, संपादक मंडळी आहेत त्यांचा बुध कार्यक्रम आहे. अशा यांची उपासना करून आपल्याला याच्यातून निश्चितपणे याच्यातून आपल्याला निभावून नेता येईल. सरकारने जे केलं ते सरकार पाहिजे, कारण कायद्याच्या पुढे आपल्याला जाता येत नाही. निमूटपणे आपल्याला कायदा मान्य करावा लागतो. लोकशाहीचं हे तंत्र आहे, परंतु लोकशाहीच्या तंत्रामध्ये आजकाल लोकशाही कितपत चालते, काय चालतं हा एक प्रश्नचिन्ह जनतेपुढे आहे. गांधीजींची लोकशाही आता तर तडीपार झालेली आहे, आपण बघतो आहोत. गांधीजीचं खेड्याचा विकास करावा असं होतं, पण आज जर आपण बघितलं तर खेड्यातून लोक शहराकडे वळत आहे, खेडं ओस पडली जात आहे. खेड्यामध्ये कोणाला मुलगी द्यायला कोणी तयार नाही आहे, अशी खेड्याची परिस्थिती झाली आहे. म्हणजे जे गांधीजींचं स्वप्न होतं, नेहरूंचं स्वप्न होतं, ते धुळीस मिळालेलं आहे. आणि आता वर्तमान स्थितीत शहरामध्ये लोकसंख्या मावत नाही आहे असं चित्र उमटू लागलेलं आहे. मुंबईमध्ये लोकसंख्या मावत नव्हती म्हणून नवी मुंबई तयार झालेली आहे, असे नवीन शहरं निर्माण होऊ घातलेली आहे. असं तो सरकारचा भाग आहे, आपला भाग नाही. असं असताना आपल्याला या ठिकाणी बघायला हवं की जर या सर्व एकंदरीत उपासना याच्यासाठी आहे का, तर हो आहे, एकंदरीत उपासना आहे आपल्यासाठी. तर यासाठी का आपण काय करत की जिथे वाहतं पाणी असेल, वाहतं पाणी किंवा चांगलं पाणी असेल, ते नदीतलं असेल तरी चालेल, नदीतलं असलं तर फार उत्तम, धरणाचं असलं तरी चालेल, तलावाचं असलं तरी चालेल. त्या ठिकाणी एक शलाका उचलून आणायची आवळ्यावळी. शलाका म्हणजे लहानसा दगड चांगल्यापैकी पोहून आणायचा. घरी आणल्यावर त्याला पाण्यामध्ये तुळशी टाकायची आणि तो तुळशीच्या पाण्याने स्वच्छ धुवून काढायचं. स्वच्छ धुवून काढल्यावर मग त्याला आपण गाईचं तूप आणि खरा सेंदूर जो आहे, अस्सल सेंदूर म्हणतात, तो एकत्र करून त्या शलाकाला, आता ते दगड म्हणायचं नाही, त्याला शलाका म्हणायचं, लक्षात घ्या. लहानसा दगड त्याला ज्योतिषशास्त्रामध्ये शलाका म्हणतात. उपासनेचा अर्थ आहे तो शलाकेचा आहे. त्याला तो चारी बाजूने लावून द्यायचा. चारी बाजूने लावून दिल्यावर आपल्याला एक पितळाची वाटी घ्यायची. पितळाची वाटी घेतल्यावर त्याच्यात अर्धी वाटी हळदीची पावडर ठेवायची आणि त्याच्यावरती शलाका ठेवून द्यायची. त्याच्यावरती शलाका ठेवून द्यायची असल्यावर ज्या वेळेला तुम्ही ठेवाल तो दिवस तिथे लिहून घ्यायचा आहे, म्हणजे तारीख लिहून घ्यायची आहे आणि ती तारीख लक्षात ठेवायची आपल्याला. आणि त्याच्यानंतर 8 दिवसाने आपल्याला, समजा आज गुरुवार आहे तर पुढच्या गुरुवारी आपल्याला पूजन करायचं आहे. तशीच्या तशी ती वाटी घ्यायची, देवघरामध्ये ठेवायची आणि त्याच्यावर कुठलंही फूल अक्षत वगैरे व्हायचं नाही. ती वाटी एखाद्या प्लेटमध्ये ठेवायची, प्लेटमध्ये पूजन करायचं आहे आपल्याला. कुंकू लावा, हळद लावा, खाली फुलं ठेवा, चंदन लावा, जे काही लावायचं असेल ते लावा, फुलं ठेवा, कुठलीही फुलं चालतील लावा, अगरबत्ती कुठलीही चालेल, दिवा कुठल्याही तेलाचा लावा, गाईच्या तुपाचा लावा, तुम्हाला जसं जमेल तसं लावा, अगरबत्ती कुठल्याही रंगाची लावा. आणि पूजेची वेळ मात्र ठरवून घ्या. सकाळी केली तर सकाळीच केली पाहिजे असं दंडक ठरवा. नाहीला जर झाली तर मग संध्याकाळी करा, दुपारी करा, पण शक्यतोवर वेळ पाळण्याचा प्रयत्न करा. वेळ चुकली तरी चालेल, काही नाराज होऊ नका, काही शंका कुशंका तुम्ही घेऊ नका. अशी ही शलाका आपल्याला त्याच्यात आहे. आता मात्र हे पूजन विधी करत असताना मात्र मौन पाळायचं आपल्याला. घरात टी व्ही असतील तर ते बंद करायचे आहे, दारं खिडक्या बंद करायचं आहे, बाहेरचा आवाज आपल्याला येऊ द्यायचा नाही. घरातील लोकांना सांगायचं आहे की आपण कुठेही बोलू नका, संभाषण करू नका, पूजा झाल्याशिवाय पुढे घेऊन एकमेकाशी बोलायचं नाही. आणि बाहेरचा दार असेल तर ते आहे, कोणी बेल वाजवली, कडी वाजवली, मोबाईल वाजला, घंटी वाजली, बेल वाजली तरी ते उचलायचं मुळीच नाही. ते घंटी वाजू द्या, त्याचं वाजलं आपल्याला काही त्याचं घेणं देणं काही नाही. पण पूजा ही 2-4-5 मिनटात निघून जाते, संपून जाते आणि मग ही पूजा आपण मग नंतर मग मात्र आपण केव्हाही पूजा करू शकतात. त्याचं असं नित्यनेमाने ह्याचं पूजन करायचं आहे. आणि जे तुम्ही तारीख लिहून ठेवलेली आहे तर पुढच्या वर्षी 30 तारखेला आपल्याला गाईचं तूप आणि शेंदूर लावायचं आहे.
आणि सेंदूर लावून पुन्हाच ती आपल्याला ती हळद आहे, ती हळद आपल्याला तुळशीमध्ये टाकायची, पाण्यात विसर्जन करायचे, नवीन हळद ठेवायचे, त्याच्यावर तो शलाका ठेवायचा आणि मग पूजन आरंभ करायचं. हे कायमस्वरूपी करा, तुम्ही वंश परंपरा करत करा, याला विसर्जन करू नका. विसर्जन केल्यावर काय होते किंवा आपण आतापर्यंतची जे पूजा अर्चा करतो किंवा आराधना करतो, मनातील इच्छा करतो, ते विसर्जन होऊन जाते. मग त्याचं विसर्जन म्हणजे संपणं, हे लक्षात घ्या. म्हणून ते तसं करू नका. एखाद वेळेस आपल्या कर्मानुसार भाग्यानुसार विलंब लागतो, उशीर लागतो किंवा अडथळे येतात, काही येतात, त्याच्याविषयी आपण काळजी किंवा काहीही करायची नाही. आपण मंदिरात जातो, मंदिरात आपण देवपूजा करतो, रामनवमीचा उत्सव करतो, कृष्णाष्टमी करतो, दत्त जयंती करतो, 16 सोमवार करतो, दिवाळी साजरी करतो, अनेक सणवार करतो. पण याच्यामध्ये आपल्याला संकट वगैरे येत नाही का? आजारी पडतो, ॲक्सिडेंट होतो, अपघात होतो, ऑपरेशन होते, नुकसान होते, चोरी होते, दुःख होते, बोलणे पाडणे होते, मग तरी आपण ते पूजा अर्चा सोडतो का? त्याचप्रमाणे हा दैवत्वच ठेवायचं हे कायमस्वरूपी आणि सोडायचं नाही. ते कर्मगतीला सोडून द्यायचं आपल्याला आणि अर्चन करा. याच्याने निश्चित आपल्याला यश मिळते. अनेकांचं यश याच्यामधून झालेलं आहे. मागे मी हा विधी सांगितलेला आहे. याच्यामध्ये मात्र मौन विधी आहे, याला मंत्रजाप नाही आहे, हे लक्षात घ्या. आणि असं पूजा अर्चन करून आपल्याला किती लाभ मिळाला, किती स्थिरतावर झालं. आपण तर लाभ तुम्हाला घ्यायचा आहे, मला त्याच्यातला हिस्सा काहीही नको आहे, क्षणभर मला काहीही नको आहे. मला त्याच्यातलं फक्त तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा आहे की तुम्हाला कुठला लाभ झाला, कसा लाभ झाला, कुठल्या तारखेला आपण पूजन आरंभ केलं आणि कसा लाभ मिळत गेला, याचं लिखित स्वरूपात आपण आपला लहानसा फोटो, आपला मोबाईल आणि आपलं सविस्तर वर्णन जर मला लिखित स्वरूपात दिलं, एवढीच माझी अपेक्षा आहे. कारण मोबाईलवर सांगणं हे क्षणभंगूर असते, दुसऱ्या क्षणाला ती विसरून जाता येते. आणि लिखित स्वरूप हे स्थायी स्वरूपाचं असते आणि म्हणून आपल्या वचनाला पण स्थायी स्वरूप येते आणि आपल्याला इच्छेला पण स्थायी स्वरूप येते. म्हणून आपल्याला ते बघायचं असते आणि म्हणूनच एवढं करून आता हे मी व्यवसाय करणाऱ्यांना सांगितलं आहे, ज्यांचे घरदारं रस्त्यावर उद्दित केले आहे त्यांना सांगितलेलं आहे. मग इतरांनाही उपासनाचा लाभ होईल का? हो, इतरांना सर्वांनी ज्यांचा विवाह होत नाही, अपत्य नाही आहे, नोकरी लागत नाही आहे, शाळेमध्ये उत्तीर्ण होत नाही आहे, एखाद्या मनातील इच्छा होत नाही आहे, शेतीचं उत्पादन कमी होते आहे, भांडण तंटा होतो आहे, कोर्ट कचेरीचे प्रसंग आहे, आजार आहे, दुर्धर आजार आहे, अशा सर्वांना सर्वतोपरी सर्व समस्यासाठी ही उपासना, शलाका उपासना आहे, आपण हे करून घ्यावी. आजचा व्हिडिओ मुद्दामून मला आता गाडीतच प्रसारित करावा लागत आहे. कारण इंदोर उज्जैनच्या याच्यातूनच आपण बघितला आहोत. तिकडे येत असताना आता हा जो आहे रावेर ते जळगाव, जळगाव ते रावेर असा हा दौरा चाललेला आहे. आता भुसावळ शहर आलेलं आहे, इथूनच आपण पुढे जाणार आहोत. असो, आजच्या कार्याचं समापन आपण करूया. समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया. काढताला खाली करावे थोडा असं काय तुम्हाला